बाळा, तुझी आई आहे मी. तुझ्या आयुष्याची कोणतीच घडी मी कधी विस्कटू देणार नाही. कारण माझ्या मुलीच्या वाढत्या वयाच्या आवडीनिवडीपासून तिच्या लग्नाच्या खर्चापर्यंतचं सारं नियोजन मी केलं आहे रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या शुभलक्ष्मी लाभदायी योजनेअंतर्गत. आज केलेली ही छोटी छोटी गुंतवणूक उद्या सोन्याच्या रूपात खूप मोठी ठरणार आहे. आणि हो, यामुळे सोन्याचे दागिने आणि इतर अनेक गोष्टी सहज शक्य होतील. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है. नमस्कार, मी सौ नीलम नंदकुमार मोरे. माझी स्वतःची ओळख. आता माझी स्वतःची ओळख म्हणजे सर्वात प्रथम मी एक पॉझिटिव्ह, क्रिएटिव्ह आणि यशस्वी अशी गृहिणी म्हणायला मला नक्की आवडेल. गृहिणी तरी आपण सर्वजणी असतोच, पण त्याच्याबरोबर आपले काही छंद आणि आपली स्वतःची काही ओळख निर्माण करणं हे पण प्रत्येकीचं एक स्वप्न असतं. आणि मला वाटतं की ते प्रत्येकीसाठी जगण्याचा एक तो मूलमंत्र आहे. मी मुंबई फिल्म इंडस्ट्रीमधून माझं मेकअप स्पेशलायझेशन आणि स्किन स्पेशलायझेशन याच्यावरती मी एक छोटंसं क्लिनिक चालवते. आणखीन एक अचिव्हमेंट देखील मी मिळवलेली आहे आणि ती मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल. तर ती अचिव्हमेंट म्हणजे मी हिमालयामध्ये 18,000 फूट या उंचीवरचं फ्रेंडशिप पीक हे मी ॲज अ एक्सपिडिशनमधून मी अचीव केलेला आहे. आणि माझ्यासाठी तो आयुष्यातला सगळ्यात मोठा सक्सेस आहे. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या सहकार्याने मला माझ्या कर्तृत्ववान अशा मुलीचं इंटरव्ह्यू घेण्याचा मला आज इथे योग आलेला आहे. तर अशी ही माझी मुलगी प्रियांका नंदकुमार मोरे. थँक्यू सो मच मम्मी. असं वाटतंय मला की आता ह्या सगळ्या इंट्रोडक्शन नंतर माझ्या आईने दिल्यानंतर पुढे काय बोलू, पण पुढे काय बोलू मध्ये डेफिनेटली एक गोष्ट येते, ते म्हणजे हे माझं खरंच मोठं भाग्य आहे की आज जिलो जिंदगीच्या माध्यमातून माझ्या आईकडून माझा इंटरव्ह्यू घेतला जातोय. म्हणजे जनरली तुम्हाला माहिती आहे ना की जेव्हा आई इंटरव्ह्यू घेते तेव्हा तुम्ही काही इकडचं किंवा तिकडचं बोलू शकत नाही. सो मूव्हिंग अहेड, माझं नाव प्रियांका मोरे आहे आणि मी बेसिकली आज इथे तुम्हाला सगळ्यांना भेटते आहे. तर त्याचं मेन रिझन असं आहे की जिलो जिंदगी मध्ये जे काही जीवन जगलं जातंय किंवा आपण, तुम्ही आणि मी, आज आपण हे जे काही जीवन जगत आहोत तर ह्या जगण्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण कसं जीव घालू शकतो आणि खुलके जगू शकतो. तर त्याच्यासाठीचा आज आपला हा वेबिनार आहे आणि त्याच्यामध्ये मला पार्टिसिपेट करण्यासाठी मिळालंय ते खरंच माझं भाग्य आहे आणि माझी आई ही माझ्या जवळ आहे. सो दॅट इज रिअली ग्रेट फॉर मी. सो मूव्हिंग अहेड, माझ्याबद्दल थोडंसं. लहानपणापासून आत्तापर्यंत पूर्ण वेळ माझी आई मला प्रत्येक क्षणाला सांगत आली की तुला हे करायचंय, तुला ते करायचंय. मग या सगळ्यामध्ये जसं प्रत्येकच आई आपल्या मुलांना सांगत असते, शिकवत असते, तसं तिनेही मला शिकवलं. त्या शिकवण्यामध्ये एक गोष्ट मी पक्का पकडली होती की बाबा मला आयुष्यामध्ये भले इंजिनियर बनायचंय, डॉक्टर बनायचंय, मला माहिती नाहीये, पण मला काहीतरी बनायचंय, मला मोठं बनायचंय. आणि मग त्याच्यामध्ये खूप जास्त जसं की आई, मी, तुम्ही, आपल्यासारख्या ह्या ज्या काही महिला आहेत, तर मग ह्या महिलांमध्ये राहून मला काहीतरी करायचं असं लहानपणापासून काही ना काहीतरी डोक्यात येतच होतं. आणि मग आपण म्हणतो ना असं की जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तो विचार केला तो घडणार नाही असं कसं शक्य आहे. सो जो मी विचार केला ते डेफिनेटली माझ्याबरोबर घडलं. मग ते माझ्या करिअरमधून आलं. भले ती माझी आवड होती पण ती मला माझ्या करिअरमध्ये मिळाली. आणि म्हणूनच आज मी एव्हॉन ह्या मल्टीनॅशनल कंपनीची आपल्या महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्राची बिझनेस मॅनेजर म्हणून जॉब करत आहे. सो आय एम करंटली वर्किंग फॉर ॲक्च्युअल वुमन एम्पॉवरमेंट, ज्याच्यामध्ये आम्ही खरंच आपल्या आजूबाजूच्या, तुमच्या, माझ्यासारख्या, माझ्या आईसारख्या आणि अजून लाखो जे कोणी आज हजारो करोडो इथे महिला आहेत तर त्यांना आपण त्यांच्या आयुष्यामध्ये पुढं कसं घेऊन जाता येईल ह्याच्यावरती जास्त करून काम करत आहे मी सध्या. अँड थँक्यू सो मच फॉर वेलकमिंग माय मॉम. सो लेट्स गो विथ द जिलो जिंदगी. आत्तापर्यंत अनेक मल्टीनॅशनल कंपनीची ही पश्चिम महाराष्ट्राची बिझनेस मॅनेजर, इंटरनॅशनल, नॅशनल असे अनेक सारे अवॉर्ड्स तिने आत्तापर्यंत पटकवलेले आहेत. जवळजवळ पुऱ्या महाराष्ट्रातील 10,000 महिलांची ओळख तिने निर्माण केलेली आहे. आणि त्या महिलांची ओळख निर्माण करत करत तिने स्वतःची देखील ओळख निर्माण केलेली आहे. तर मला
खरोखर प्रियांका, तुला हे विचारावंसं वाटतंय किंवा तुझ्या आणि माझ्या माध्यमातून आपल्या सर्व मैत्रिणींना हे समजणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक स्त्रीला स्वतःची ओळख असणं हे प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असतं, पण ते प्रत्येकीला जमतंच असं नाही. प्रत्येक स्त्रीची, प्रत्येक मुलीची स्वतःची ओळख असणं कितपत गरजेचं आहे? वेल, माझं असं मत आहे की ॲक्च्युअलमध्ये आपण आपली जी ओळख असते ती आपण आपल्या जन्मापासूनच घेऊन येतो. ओळख घेऊन आलेलो असतो ज्याच्यामध्ये आपलं नाव असतं, पण ते नाव ह्या जगामध्ये राहणार की नाही राहणार हे नेहमीच आपल्या हातात असतं आणि ते नेहमीच आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळतं. ही जी काही ओळख आहे, तर मला असं वाटतं की हे काही खूप मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. हे प्रत्येक जण, तुमच्या माझ्यासारखी प्रत्येक महिला हे 100% करू शकते. आणि मग त्याच्यासाठी असंही नक्कीच नाही आहे की तुम्हाला कुठल्या तरी कंपनीचं नावच हवं आहे किंवा असंही काही नाही की तुमच्याकडे काही एक्सेप्शनल टॅलेंट हवं आहे आणि तरच तुम्ही ते करू शकता. डेफिनेटली नाही, पण हां, ओळख असणं अगदीच गरजेचं आहे. सो तुम्ही ह्या देशामध्ये आहात, तुम्ही ह्या गावामध्ये आहात, तुम्ही शहरामध्ये आहात, तुम्ही कोणाच्या घरी जन्म घेतलाय, तुमचं नाव काय आहे, तुमचं कोणाशी लग्न झालं आहे, तुम्ही कोणाची मुलगी आहात, ह्या सगळ्याहीपेक्षा तुम्ही स्वतः कोण आहात हे माहीत असणं किंवा हे स्वतःहून पुढे घेऊन जाणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं जो काही प्रश्न आहे, ओळख, हो डेफिनेटली आपली प्रत्येकाची ओळख असलीच पाहिजे आणि ती नावापेक्षा जास्त असली पाहिजे असं मला वाटतं. क्या बात आहे, वाव. म्हणजे लहानपणापासूनच कुणीतरी मोठं व्हायचं आहे हे तुझ्या डोक्यात नक्कीच होतं. अगदी तू घातलंस तसं. पाहून प्रत्येक स्त्रीला असं वाटत असतो की वाव. तर हे वाव मिळवणं इतकं इझी आहे का, किंवा ते मिळवत असताना ते मिळवण्यापर्यंतचा तुला काही अनुभव तू शेअर करू शकते? येस, डेफिनेटली. जेव्हा वाव येतो ना, तर त्या वावमध्ये डब्ल्यू पासून डब्ल्यू पर्यंत खूप सारे ओ आपल्याला घालता येतात, बरोबर. सो जेवढे ओ आपण त्याच्यामध्ये घालतो, जेवढे ओ येतात ना, तेवढ्याच खडतर रस्त्याने तुम्हाला ते वाव मिळालेलं असतं. सो आजपर्यंत आपण खूप जणांबद्दल असं ऐकतो, पाहतो. मला सुद्धा असं बऱ्याचदा सगळ्यांकडून, कारण मी एवढ्या जास्त महिलांबरोबर आजपर्यंत डील केलंय, जवळपास मी आजपर्यंत 10,000 ते 20,000 महिलांना माझ्या या पूर्ण कारकिर्दीमध्ये भेटले असेल. पर्सनली मी त्यांच्याबरोबर काम केलंय. त्यांना पुढे आणण्याचं मला खूप मोठं भाग्य मिळालं की त्यांना पुढे घेऊन येण्याची माझ्यामध्ये तेवढी कपॅसिटी निर्माण झाली की मी त्यांना ते देऊ शकते. जे कोणी आज हे वेबिनार पाहत आहे त्यांनाही माहीत असेल, आज तुम्ही जिथे कुठे बसलेला आहात, तुम्ही असं नाही झालं की तुमचा जन्म झाला आणि इमिडिएटली यू गॉट दिस लेवल ऑर यू गॉट दिस स्पेस. असं पॉसिबल नाही आहे. सो सेम थिंग इज विथ मी ऑल्सो. जसं की लहानपणी डेफिनेटली कोल्हापूरमध्ये जरी मी आज असेन किंवा पुण्यामध्ये जरी माझं जाऊन पूर्ण माझं बेस लोकेशन जरी असेल, तरी माझी सुरुवात अगदी छोट्याशा खेडेगावातूनच झाली, जिथे माझं एज्युकेशन पहिल्यांदा स्टार्ट झालं. तिथून माझ्या डॅडींची, बिकॉज ही इज वर्किंग विथ PWD, तर त्याच्यामुळे ट्रान्सफर होत गेली. सो दर एक 3 वर्षानंतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत होतो आणि ह्या 3 वर्षाच्या महाराष्ट्रामध्ये फिरण्यामध्येच मी खूप साऱ्या लोकांना भेटत गेले. पण एक गोष्ट, जसं मी म्हणलं ना, डोक्यामध्ये होतं की ओळख पाहिजे आहे. मग त्या अनुषंगाने जेव्हा मी माझ्या स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये मी माझं एज्युकेशन घ्यायला चालू केलं, तेव्हा मला रिअलाईज झालं की नाही, मला हे कोणासाठी पण राहू दे, पण मला हे माझ्या स्वतःसाठी करायचं आहे. मला हे कोणाला दाखवायचं आहे किंवा कोणाला नाही दाखवायचं आहे ह्याच्यापेक्षा हे मला स्वतःला हवं आहे. हा जेव्हा मी विचार केला तेव्हा मला एकूण एक रस्ते सापडत गेले. मग ह्याच्यामध्ये मी खूप अप अँड डाऊन्समधून आले. सो ह्या सगळ्या जर्नीमधून मी आज इथे पोहोचले. आणि मग हे पोहोचत असताना खूप डिफिकल्टीज आल्या. आपण तर जाणतोच आहोत की एखाद्या मुलीला किंवा एखाद्या लेडीला ह्या मार्केटमध्ये काम करायचं म्हणलं की तुम्हाला खूप जास्त सोशल प्रेशरमधून जावं लागतं. आणि कितीही नाही म्हणायचं झालं तरी सुद्धा आपली भारतीय संस्कृती अजूनही ही कुठे ना कुठेतरी मेल डॉमिनेटिंगच आहे. आणि त्यातून आणि माझा असा जो काही एरिया मी निवडला, मार्केटिंग, ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त तर मेल डॉमिनेटिंग आहे, मग त्याच्यामध्ये जाऊन उभं राहायचं आणि मग त्याच्यामधून आजूबाजूच्या महिलांना इन्स्पायर करायचं, जिथे त्यांच्या घरामध्ये खूप सारे जेंट्स मेल मेंटॅलिटी बसलेली आहे की नाही, हे आपल्याला करायचं नाही आहे. मग त्याच्यामध्ये त्यांना मोटिवेट करून पुढे घेऊन यायचं. त्यांचे प्रॉब्लेम्स, माझे प्रॉब्लेम्स, माझे प्रॉब्लेम्स, त्यांचे प्रॉब्लेम्स. आणि मग ह्या सगळ्यामध्ये तुमचं पर्सनल लाईफ तर आहेच आहे, ते तर कुठेच थांबत नाही, त्याचे तर चढ उतार तुमचे चालूच असतात. मग त्या सगळ्यामधून सुद्धा मी कंपनी टू कंपनी,
प्रत्येक वेळेला ऑथेंटिकली काम करून आज मी इथे पोहोचले. सो डेफिनेटली माझा जो प्रवास होता तो नक्कीच सोपा नव्हता. सगळ्यांचे खूप वेगवेगळे जे काही येणारे म्हणजे तुम्हाला माहीत असतं की तुमच्या पाठीमागे बरंच काय काय बोललं जातंय, पण त्याला एका कानातून ऐकायचं दुसऱ्या कानातून सोडायचं आहे, ते तुम्हाला मध्ये तुमच्या मनामध्ये पण नाही ठेवायचं आहे आणि तरीही पुढे जायचं आहे. लगेच समजत नाही, पण हळूहळू समजून जातं आणि तशी मी आज इथेपर्यंत पोहोचली आहे. आणि मग त्या सगळ्यामध्ये तुमच्या पेरेंट्स आणि आईचं सपोर्ट तर डेफिनेटली आहेच आहे. सो दॅट इज ऑल अबाउट जिलो जिंदगी अँड दॅट्स हाऊ आय एम हिअर टुडे. येस. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है. येस, जी लो जिंदगी. खरंच क्या बात आहे. आता मला म्हणजे तुझ्या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की बऱ्याचदा आपण असं म्हणतो किंवा ॲज अ पेरेंट्स आम्ही लोक म्हणतो की नाही, ज्या फील्डमध्ये तुम्ही एज्युकेशन घेतलं आहे त्याच फील्डमध्ये तुम्ही करिअर करा. तर मला वाटतं प्रियांकाने दाखवून दिलेलं आहे, तू दाखवलेले आहेस की असं काहीच नाही आहे की आपल्या स्त्रियांच्या कुठल्याही कर्तृत्वाला सीमा नाही आहे, तिच्या सीमांना खरोखरच अंत नाही आहे. तर तुमची इच्छा असेल, तुम्ही चालायला सुरुवात केलात की तुम्हाला पुढचे रस्ते ओपन होत जातात. अगदी बरोबर आहे. फक्त अगदी बरोबर चालण्याची आहे. इच्छा तुमच्या डोक्यात पाहिजे. बरोबर. हा, फक्त मी आता काय करू आणि काय करू शकते असं म्हणून तुम्ही जागेवर बसला तर देवी देखील तुम्हाला हात देऊन उचलायला येणार नाही. तर चालणं, स्वतः चालत राहिलं पाहिजे, इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे आणि आलेल्या संकटांना सामोरं जाण्याची तयारी पाहिजे. अगदी तुझ्या बरोबर. निमित्ताने तुझ्याकडून जे काही मी शिकलीये ते मला या माझ्या मैत्रिणींना सांगायला नक्की आवडेल की बऱ्याचदा की आपण आपल्या लाईफमध्ये काही संघर्ष येतात किंवा काही संकट येतात किंवा आपल्याकडून काही चुका होतात, तर त्या चुकांची जबाबदारी घेणं ही सगळ्यात मोठी क्वालिटी मी तुझ्याकडून शिकलेली आहे. की माझं बऱ्याचदा भाग्य आहे. आपण सक्सेसची नशा आपल्याला चाखायला आवडते, पण पडल्यानंतर हात देणं किंवा मी त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे ही रिस्पॉन्सिबिलिटी घेणं हे स्त्रियांनी शिकणं खूप गरजेचं आहे. अगदी जसं तू बोललीस सध्या की एज्युकेशन, खरंच बोलायचं झालं तर एज्युकेशन हे फक्त तुम्ही स्कूल कॉलेजेसमध्येच घेऊ शकता असं नाही आहे. आपण आपल्या रोजच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही आजपर्यंत जे काही शिकला आहात, आपण जे काही शिकलो आहोत, मग भले ते अगदी चपाती बनवण्यापासून, भाकरी बनवण्यापासून ते बिर्याणी बनवण्यापर्यंत असेल, हे सुद्धा एज्युकेशनच आहे ना. आणि हे सगळंच्या सगळं एज्युकेशन आपल्याला उभं करत असतं, आपल्याला पुढे घेऊन जात असतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला डिग्रीज पाहिजे असं नाही आहे, पण हां, तुम्हाला त्याची इच्छा असली पाहिजे. You should have that willpower with you and then you can go anywhere, you can achieve anything, and that is what actually all about Jilo Zindagi. That's what I feel. जी लो जिंदगी हे तरी आहेच. त्याच्यामधून मला तुला एक विचारायचं आहे किंवा तुझ्या मैत्रिणींना माहिती हवी आहे ती की या सगळ्या स्ट्रगल लाईफमध्ये, या 24 आवर्सच्या बिझी लाईफमध्ये स्ट्रेस बूस्टर Okay. रिलीज होण्याकरता काही करतेस तू आणि म्हणजे करणं किती गरजेचं आहे? ओके, वेल, सो मी बऱ्याच जणांकडून, कारण आता मी खूप साऱ्या महिलांबरोबर डील करते, त्यामुळे मी बऱ्याच जणांकडून असं ऐकत असते की त्यांना प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण जर घराच्या बाहेर जाऊन काही काम करत असू तरच आपल्याला स्ट्रेस असतो, अदरवाईज असं काही स्ट्रेसशी आपला काही संबंध नाही आहे किंवा आपलं काही एक्झिस्टन्स सुद्धा नाही आहे किंवा आपलं काही वजूद सुद्धा नाही आहे. सो फ्रँकली स्पीकिंग ते कम्प्लिटली चुकीचं आहे. मला असं अजिबात वाटत नाही, कारण आजकालचं जे काही आपलं हे जग आहे, ह्या जगामध्ये एवढं प्रत्येक दिवशी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये राहावं लागतं, प्रत्येक दिवशी तुम्हाला स्वतःला ह्या जगामध्ये तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं. मग भले तुम्ही बाहेर जाऊन जॉब करता किंवा तुम्ही घरी, अगदी आपली आई सुद्धा एक दिवस आईकडून काही जर आपल्या भाजीमध्ये कमी मीठ पडलं तर आपण लगेच तिथल्या तिथं पोच पावती देतो. याचा अर्थ तिला रोजच्या रोज जेवण जे आहे ते स्वादिष्ट बनवणं, चविष्ट बनवणं हे तिचं रोज प्रूव्ह करणं आहे, जे तिला करावंच लागतं. मग त्याच्यामुळे ह्याच्या बरोबर स्ट्रेस हा येतोच. मग तो स्ट्रेस कधी आपला असतो, कधी आपला स्वतःचा असतो, कधी आपल्या कुटुंबाचा असतो, कधी आपल्या कामाचा असतो. मग ह्याच्यामधून पुढे जाण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला स्वतःला हे मान्य करणं गरजेचं आहे की हो, देर इज अ स्ट्रेस, राईट. तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की तुम्ही या सगळ्यातून जात आहात. मानसिकदृष्ट्या
कुठे ना कुठेतरी तुम्हाला ह्या सगळ्याचं बर्डन येत आहे. आणि आय थिंक जिलो जिंदगीमधून आपण ऑलरेडी त्याच्या बाबतीत सुद्धा बघणार आहोत, शिकणार आहोत, किंवा मे बी आपण ते ऑलरेडी सेशन घेऊन झालंच असेल. त्यामुळे तुम्ही ते ऑलरेडी जाणून घेतलेलं आहे की हा जो काही मानसिक तणाव आहे हा आपल्यावरती डेफिनेटली काम करत असतो. सो मग त्याच्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल नेहमी मला स्वतःला सवय लावून घेतली की मला ॲक्टिव्ह राहायचं आहे. मग ॲक्टिव्ह कसं राहायचं आहे? सो मला योगा करायचा आहे, मला जिमला जायला आवडतं, मला डान्स करायला खूप आवडतं. म्हणजे मी माझ्या स्कूल कॉलेजेसमध्ये मी बऱ्यापैकी काही शोज केलेले आहेत डान्सचे, आणि मी ते भले आत्ता जाऊन मी स्टेजवरती जरी नाचत नसेन तरी सुद्धा मी ते स्वतःसाठी कधी ना कधी तरी जिममध्ये जाऊन किंवा रेग्युलर बेसिसमध्ये मी माझ्या घरच्या घरी ते मी करते. सो त्याच्यामुळे माझं खूप जास्त स्ट्रेस जे आहे ते ॲटलिस्ट सकाळच्या वेळेला तरी कमी होतं. मग त्याच्याबरोबर थोडंफार मेडिटेशन डेफिनेटली आय डू इट. अपार्ट फ्रॉम दॅट मी सोकागकाई इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे वर्ल्ड वाईड जी बुद्धिझम, निश्रिन बुद्धिझममध्ये डील करते. सो मी त्याची मेंबर सुद्धा आहे. तर त्याच्या थ्रू आम्ही बऱ्यापैकी चॅन्ट करत असतो, एकत्र भेटतो, एकमेकांच्या प्रॉब्लेम्स बरोबर डिस्कस करतो. आणि मग ह्या सगळ्यामध्ये तुमची फॅमिली, फ्रेंड्स हे तर असतातच ना, ज्यांच्याशी तुम्ही बोलून नक्कीच तुमचा जो स्ट्रेस आहे तो हलका करू शकता. सो लाईक दिस तो स्ट्रेस मॅनेज करत करत मी आत्ता इथंपर्यंत तरी पोहोचली आहे. पुढचा रस्ता नक्कीच बघू आता कुठेपर्यंत अजून जाते. आजच्या या काळामध्ये आर्थिक अर्निंग करण्याची जबाबदारी सुद्धा स्त्रीच्या खांद्यावरती येऊन पडलेली आहे. हो बरोबर. तर तू आता अनेक या महाराष्ट्रातल्या 10 ते 15,000 लेडीजना घेऊन चाललेलीच आहेस की त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी. तर स्त्री म्हणून की तिने काय केलं पाहिजे, की बाबा तिने पार्लर व्यवसाय चालवायला पाहिजे, किंवा तिने मेहंदी काढली पाहिजे, तिने रांगोळी काढली पाहिजे, तिने कुकिंग केलं पाहिजे, या साऱ्या गोष्टी तरी आहेतच. पण आता खरोखर जग बदललेलं आहे. इंटरनॅशनल लेवलवरती आपण पोहोचलेलो आहोत. जग टेक्नो सेव्ही झालेलं आहे. तर या उद्योगधंद्यांशिवाय की स्त्रीनी आणखीन कुठले वेगळे उद्योगधंदे आत्ताच्या या काळामध्ये करायला हवे आहेत की जी जेणेकरून जी आत्मनिर्भर होईल. सो फ्रँकली स्पीकिंग, एक मुलगी म्हणून जेव्हा ती जन्म घेते तेव्हा बऱ्यापैकी असं होतं की मुलीला एवढ्या चांगल्या प्रकारे सांगितलं जात नाही की उद्या जाऊन तुला आत्मनिर्भर बनायचं आहे. मनी डझंट मॅटर, म्हणजे तुम्ही किती कमवता हे महत्त्वाचं नाही आहे, पण तुम्हाला स्वतःच्या पायावरती उभा राहता येणं हे महत्त्वाचं आहे. उद्या वेळ काहीही असू शकते. म्हणजे आज माझं लग्न कोणत्या चांगल्या घरामध्ये झालंय किंवा आज माझे आई वडील किती चांगले कमवते आहेत, पण उद्या जाऊन कधीही अशी वेळ येऊ शकते की मलाही कमवावं लागेल. मग तेव्हा मी एकदम हँग नाही व्हायला पाहिजे, एकदम मी ब्लँक नाही व्हायला पाहिजे. मला असं नाही वाटलं पाहिजे की बापरे आता मी काय करू, माझ्याकडे तर काहीच नाही आहे. सो त्याच्यासाठी मला असं वाटतं की तुम्ही कमवा, किती कमवताय ह्याच्यावरती महत्त्व नाही आहे, पण ते कमवायचं कसं हे माहीत असणं गरजेचं आहे, किंवा ते ॲटलिस्ट तुमच्याकडे त्याचा प्लॅन तयार असणं फार गरजेचं आहे, ज्याच्या थ्रू तुम्ही एक हॉबी म्हणून का होईना ते तुम्ही चालू करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच दृष्टीने आज सुद्धा माझं जे काही काम चाललेलं आहे, सो ते बेसिकली वी आर ऑल्सो इन टू द सेम कॅटेगरी, ज्याच्यामध्ये आम्ही वुमेन एम्पॉवरमेंट थ्रू बऱ्याच महिला आहेत आपल्या ज्यांच्याकडे खूप एक से एक टॅलेंट आहे. त्या खूप छान शिकलेल्या आहेत किंवा शिकलेल्या जरी नसतील तरी सुद्धा त्यांचा इनबॉर्न टॅलेंट एवढं जास्त आहे, त्यांचा इंटेलिजन्स एवढा जास्त आहे, पण आजकाल त्या रेग्युलर त्यांच्या घराच्या कामामध्ये ते विसरून जातात किंवा त्या स्वतःला तेवढी व्हॅल्यूज देत नाहीत. सो मला त्या सगळ्यांना सांगायचं की प्लीज असं करू नका. तुमच्या प्रत्येक गोष्टीला व्हॅल्यू आहे. मग जसं की तू आत्ता जस्ट सांगितलंस की मग ती व्हॅल्यू अगदी तुमच्या कुकिंगपासून आहे. सो आता जर तुम्ही बघितलं की आजकाल आता ह्या ज्या काही 4 महिन्याचा जो लॉकडाऊन पिरियड गेला त्याच्यामध्ये तर तुम्ही सगळ्यांनी हे ट्राय केलं असणार आहे की आपण यूट्यूबवरती बघून बघून आपण सगळ्यांनी खूप सारे नवीन नवीन डिश बनवले आणि मग त्याच्याबरोबरच आपले स्वतःचे खूप सारे रेसिपीज आहेत. सो जर आज दुसरं कोणीतरी यूट्यूबवरती टाकत आहे तर मग मी का नाही, हा एक प्रश्न खूप मोठा आहे. कारण जर तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवरती तुम्हाला बाकी खूप साऱ्या महिलांचे व्हिडिओज दिसेल पण आपल्याकडच्या दिसणार नाहीत. मराठी बोलणारे फार कमी मिळतील तुम्हाला. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट्स व्हॉट आय फील. सो तो एक गोष्ट आहे की जी आता आपल्याला ओपन झालेली आहे विथ दिस डिजिटल वर्ल्ड. आज तुमच्याकडे जी कोणती कला आहे ती तुम्ही तुमच्या ह्या सगळ्या लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकता, ती पोहोचली पण पाहिजे. मग त्याच्यामध्ये अगदी कमीत कमी म्हणजे अगदी घरातल्या घरात जरी तुम्ही म्हणलात की मला रांगोळी काढायला आवडते, मेहंदी काढायला आवडते, ह्यापासून ते अगदी स्वतः मला माझं स्वतःचं डाएट मी कसं सांभाळलं आणि मग ते डाएट दुसऱ्यांना मला कसं देता येईल हे सुद्धा मी स्वतः आज करू शकते. मग ह्याचबरोबर जर आता तुम्ही बघितलं तर आता जग बदलतंय. मग ह्या बदलत्या जगामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला गाडी
गार्डनिंगची आवड आहे, सो प्लीज कम ऑन द कॅमेरा अँड से दिस टू वर्ल्ड की तुम्ही गार्डनिंगमध्ये काय काय करू शकता. तुम्हाला जर पर्सनली हाऊसकीपिंग खूप आवडतं, घर नीटनेटकं ठेवायला आवडतं ना, सो आजकाल जसं तुम्ही बघितलं की गेले 4 महिने तर आपले खूप जास्त घरामध्येच गेलेले आहेत. तर मग इथून पुढे आपण आउटसाइड वर्ल्डपेक्षा इनसाइड वर्ल्डमध्ये खूप जास्त बिलीव्ह करणार आहोत. सो त्याच्यामुळे मग प्रत्येक हाऊसकीपिंगमध्ये सुद्धा आपण काय काय करू शकतो, तर ह्याच्यामध्ये अमाप संध्या आहेत ज्याच्या थ्रू आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. बेबी केअर सेंटर्स, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. तुम्हाला प्रत्येक स्त्रीला मुलांना, लहान मुलं आवडतात, त्यांना सांभाळता येतच, ते उपजत असतं. पण काही स्त्रियांना घराच्या बाहेर जाऊन काम करावं लागतं आणि मग त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या मुलांना ऑथेंटिकली कुठे ठेवू हा प्रश्न असतो. पण ते सुद्धा तुम्ही करू शकता. मी आजकालच्या आपल्या ह्याच्यामध्ये बघते की यायला लागलेत, अशामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या स्त्रिया यायला लागलेल्या आहेत, पण त्या फार कमी प्रमाणात येत आहेत. सो मला असं वाटतं की हे खूप चांगले आपल्या सगळ्यांसाठीचे ऑपॉर्च्युनिटीज आहेत. ॲज वेल ॲज अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही बघितलं तर मेडिकलमध्ये वी आर गोईंग बूम. सो मेडिकलमध्ये अगदी तुम्ही बघितलं तर आपल्या आजीच्या बटव्यामधून आलेल्या खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांना तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकता. सो तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन स्वतःच्या घरातून चालू करू शकता. जसं आपण लोणचं, हळद ह्या गोष्टी चालू केल्या, तशा आज मी स्वतःचे काढे सुद्धा मी स्वतः बनवू शकते आणि मी त्याचं मार्केटिंग खूप चांगल्या प्रकारे मी डिजिटली करू शकते. राईट. सो दॅट इज इन माय ओन हँड. अपार्ट फ्रॉम दॅट जर तुम्ही आता बघितलं तर जसे मी ॲज अ बिझनेस मॅनेजर आय एम वर्किंग. सो माझ्या कंपनीमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर लेडीजचा सगळ्यात आवडता जर कुठला छंद असेल तर तो आहे बोलणे. आपण विनाकारण, कारण, सगळ्या कारणाने आपण बडबडत असतो. मग ह्या सगळ्या बिझनेसेसमध्ये तुमचं एकच भांडवल असतं, ते म्हणजे तुमचं बडबड बडबड. राईट. सो माझ्या कंपनीमध्ये सुद्धा सेम असंच आहे. प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायला आवडतं. स्त्रीला काय, आजकाल पुरुषांना सुद्धा, कारण सुंदर दिसणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. बरोबर. मग ती सुंदरता तुमची मनाची तर आहेच आहे, पण काय करणार आता, कॅमेरा आला, डिजिटल वर्ल्ड आला, त्याच्यामुळे ही सुंदरता सुद्धा महत्वाची बनलेली आहे. सो मला जर ब्युटी पार्लर पर्यंत जायचं आहे किंवा मला साडीचा बिझनेस करायचा आहे किंवा मला अजूनही पुढे जाऊन काही मोठे बिझनेसेस करायचे झाले, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं भांडवल. अँड थँक्स टू ऑल दिस फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आजकाल तेही मिळत आहे. नाही मिळत आहे असं नक्कीच नाही आहे, बट मग त्याच्यापेक्षा सुद्धा अजून आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या आपण स्वतः यूज करू शकतो. अगदी घरच्या घरी पनीर बनवण्यापासून. आणि मग अपार्ट फ्रॉम दॅट का फक्त एवढंच, अरे मी कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा जाऊ शकते. राईट. ॲज बिंग अ वुमन मला माझं घर नीटनेटकं ठेवणं माहिती आहे, किंवा ॲज बिंग अ वुमन मला माहिती आहे की घरामध्ये किचन कुठे असलं पाहिजे, मला माहिती आहे की घरामध्ये लिव्हिंग रूम कुठे असली पाहिजे. त्याच्यामुळे आय एम द फर्स्ट पर्सन जी त्याच्यामध्ये 100% खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्याचं आर्किटेक्चरल, इंटिरियर्स, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन मी करू शकते. सो मी हे सगळं माझ्यामध्ये आहे, ते मला फक्त शोधलं पाहिजे. आणि ते शोधणं जे आहे ते तुमचं डे 1 पासून चालू होतं आणि ते अगदी शेवटपर्यंत चालू असतं. मग अगदी ट्युटोरियल्स आहे. तुम्हाला ज्याच्या कशामध्ये वाटतं की ही माझी गोष्ट ना दुसऱ्या कोणाकडेच नाही आहे, प्लीज स्टार्ट गिव्हिंग द ट्युटोरियल्स. तुम्ही आज खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲप थ्रू तुमचे स्वतःचे ट्युटोरियल्स क्रिएट करू शकता. राईट. सो अशा खूप साऱ्या संधी आहेत. अगदी बोलत गेलो ना तर खूप आहेत. अपार्ट फ्रॉम दॅट किटी पार्टीज. आजपर्यंत आपण किटी पार्टीबद्दल खूप बघितलं. राईट. सो किटी पार्टी वॉज ऑलवेज एन्जॉयमेंट फॉर अस. बट आता इथून पुढे जर तुम्ही बघितलं तर किटी पार्टी कॅन बी ऑल्सो युअर ओन बिझनेस नाव. वाय? बिकॉज प्रत्येक स्त्रीला आता कुठे ना कुठेतरी थोडाफार जो स्वतःचा इन्कम आहे तो हवा आहे. मग तुम्ही ह्या किटी पार्टी थ्रू यू कॅन स्टार्ट विथ अ किटी आणि मग काही प्रोडक्ट्स थ्रू त्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. यू कॅन गो ऑन डिफरंट सोशल मीडियाज ज्याच्यामध्ये तुमच्या फॉलोअर्स थ्रू तुम्ही तुमच्या त्या सगळ्या लोकांपर्यंत तुमचे प्रोडक्ट्स, तुमचे आयडियाज तुम्ही पोहोचवू शकता. सो असं बरंच काय काय आहे. त्याच्याबरोबर पार्टी प्लॅनिंग आहे, छोटे छोटे इव्हेंट्स प्लॅनिंग आहे. हे सगळं पासून ते अगदी जर समजा तुम्हाला डिझायनिंगची खूपच आवड असेल तर तुम्ही अगदी स्वतः जसं की आता आय नो समबडी ज्यांचं स्वतःचं पार्लर आहे आणि मला त्यांच्या पार्लरसाठी काही मार्केटिंग बनवायचं आहे. सो अगदी छोट्यामध्ये तुम्ही त्यांचं मार्केटिंग ऑनलाईन करायचं सुद्धा तुम्ही स्वतः चालू करू शकता. सो अशा अमाप संधी आत्ता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपल्या हातात आहे. त्या घेतल्या की वी आर देअर, त्या नाही घेतल्या तर मग आपण असंच वेगवेगळ्या महिलांना बघत राहू आणि आपल्याला प्रत्येक वेळा असं वाटत राहील की त्यांना हे मिळालं म्हणून आज त्या तिथे आहेत, मला नाही मिळालं म्हणून मी आज इथे आहे. सो इट्स डेफिनेटली नथिंग लाईक दॅट. इट इज ऑल यू, इट इज ऑल वी हू गोज विथ इट. बऱ्याच असं होतं की ते तिला जमलं, तिला शक्य आहे,
तिच्यासाठी होतं ते, माझ्यासाठी नाही. मला नाही होणार, मला नाही जमणार. पण हे नाही हा शब्द जर आपल्या लाईफमधून जर आपण काढून टाकला तर कुठलीच गोष्ट आपल्याला अशक्य नाही हे प्रियांकाने म्हणजे माझ्या मुलीने तुम्हाला सांगितलेलंच आहे. आणि माझा स्वतःचा पण तोच ॲटिट्यूड आहे. हे मला जमणार नाही हे वाक्य आधी आपल्या डोक्यामधून आपण डिलीट करायला पाहिजे. प्रॉब्लेम्स सगळ्यांकडेच आहेत, तुमच्याकडे, माझ्याकडे, माझ्या आईकडे आणि तमाम ह्या पूर्ण जगाकडे जगाचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून तर आपण आता लॉक करून पण बसलोय गेले 4 महिने झालं, राईट. सो मग ह्या सगळ्यामधून बाहेर कसं पडायचं हे माझी आई किंवा मी आपल्या सगळ्यांपेक्षा सुद्धा हे स्वतःच्या हातात आहे, हे स्वतः तुमच्या हातात आहे. सो त्यामुळे हे तुम्हाला स्वतःला ही तुमची दोरी घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे. अँड दॅट इज द रिझन वी आर हिअर टुडे. आम्ही तुम्हाला खरंच अगदी मनापासून सांगतोय की या, बाहेर या. बाहेर या म्हणजे घरातून बाहेर या नाही, तुम्ही ज्या कशामध्ये स्वतःमध्ये अडकला आहात त्याच्यामधून तुम्ही बाहेर या आणि तुमची जिंदगी जी आहे ती पाहिजे तेवढी यू कॅन मेक इट कलरफुल अँड जस्ट मेक दॅट हॅपी, की जेणेकरून तुम्हाला खरंच वाटलं पाहिजे की येस, दिस इज वॉट जिलो जिंदगी. स्त्रीनी भले तुम्हाला अर्निंगची गरज असो किंवा नसो, पण तुमची स्वतःची कपॅसिटी तुम्ही चेक करायला पाहिजे. आणि स्वतःचे किती आहेत याला मर्यादा नाही आहे, पण तुम्ही ते करू शकता हे तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं पाहिजे. दुसऱ्यांना प्रूव्ह केलंच पाहिजे असं नाही आहे. प्रत्येक वेळेला आपण आपल्या स्वतःच्या नजरेतून कसे उभं राहू शकतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तोच ऑरा तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये येतो आणि तोच ऑरा तुमच्या जगण्याच्या पॉझिटिव्हिटीमध्ये येतो, तुमच्या क्रिएटिव्हिटीमध्ये येतो आणि तुमच्या आजूबाजूला तुमच्या फॅमिली आणि पर्यायाने तुमचा आजूबाजूचा समाज या सगळ्यांना तुम्ही हॅपी करू शकता आणि या सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही जाऊ शकता. या सगळ्याबरोबर मला एक परत एकदा तुला छोटंसं विचारायचं आहे की प्रत्येक वेळेला स्त्रीला काय वाटत असतं की जग काय म्हणेल किंवा मलाच का. हो, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे, स्त्रीचाच आहे असं नाही आहे, पुरुषांचाही आहे. आय एम शुअर की आज जे कोणी बघतात तिथे त्या प्रत्येकाचा हा प्रश्न असणार आहे की मलाच का. सो प्लीज ट्राय अँड अंडरस्टँड, हे मलाच का असं नाही आहे, हे सर्वांनाच आहे. सो मलाच का म्हणणारे असे सगळेच, लाईक पूर्ण भारतामध्ये 138 करोड जनता असेल तर 138 करोड जनता, भले समबडी हू इज व्हेरी सक्सेसफुल, समबडी हू इज नॉट एट ऑल सक्सेसफुल इन देअर ओन विजन, ते सगळेजण ह्याच सगळ्यातून जातात की हे सगळं मलाच का. सो फर्स्ट ऑफ ऑल हे मलाच का नाही आहे, दिस इज द वे ऑफ लाईफ अँड दिस इज वॉट कॉल्ड एज लाईफ अँड दिस इज वॉट कॉल्ड एज जिलो जिंदगी. सो प्लीज मलाच का हा प्रश्न तुमचा नाही आहे. आणि जरी असेल तरी त्या प्रश्नाला फक्त तुम्ही प्रश्न म्हणूनच ठेवा, त्याला तुम्ही तुमचं आयुष्य बनवू नका. आणखी एक प्रश्न, जग काय म्हणेल. जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तर आजकालच्या ह्या स्थितीमध्ये आपण बघितलेलं आहे की आपले सुद्धा आपल्याबरोबर उभे राहू शकत नाहीत. तेव्हा फक्त आपण आणि आपल्याशीच असतो. मग ते भले आजारपण आहे, मग ते भले फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, ते भले करिअरचा प्रॉब्लेम आहे किंवा अजून मुलांचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या फॅमिलीचा प्रॉब्लेम असेल, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतः तुम्ही आहात. जग कुठेही येत नाही. मग जर जग कुठेच येत नाही तर मग जग काय म्हणेल आणि मग ते काय म्हणणारे आहेत कुठे ते मला आजपर्यंत सापडलेले नाही आहेत. सो प्लीज जस्ट फॉरगेट इट, डोंट इवन गेट इन टू दॅट जग काय म्हणेल. जग काय म्हणेल महत्वाचं नाही आहे, तुम्ही काय म्हणता हे महत्वाचं आहे. त्यामुळे आजचा हा रतनलाल सी बाफना ज्वेलर्स प्रस्तुत हा जिलो जिंदगी या वेबिनारमधून आम्हाला हेच सांगायचं आहे की प्रत्येक स्त्रियांना आपल्याला एक मोकळं अवकाश, मोकळं आकाश आपल्याला मिळालेलं आहे. आणि जे माझ्या मनात आहे, जे मी करू शकते ते तुम्ही करू शकता, नक्कीच करू शकता. म्हणजेच जिलो जिंदगी. थँक्यू. Love you, Zindagi.